प्लस मायनस झाल्या आणि त्याच्यातनं राजकारण बिघडलं. भाजपसोबत आता 2 मित्रपक्ष देखील आहेत, त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून थोडीशी जरा कमी संधी मिळते असं वाटतं का? असं वाटतं कोएलिशन गव्हर्नमेंटचे काही प्लस पॉईंट्स मायनस पॉईंट असतातच. कोएलिशनच्या गव्हर्नमेंटमध्ये होते ना की कधी कधी संधी कमी मिळते किंवा काही वेळा असं होतं की पक्ष आता मोठा झालाय, परत त्याच्याबरोबर युती आहेत, 2 पक्ष आहेत मोठे तेही, आणि त्याच्यामुळे जी काही पदं असतात तीही वाटली जातात. महामंडळ आता पुढची असतील ती वाटली जाणार आणि त्याच्यातनं हा थोडा फरक होतो. मूळच्या जे भाजपाई आहेत त्यांना देखील कुठेतरी डावललं जातं असं वाटतं का? असे अनेक आहेत, खरं अनेक एक सांगू जिल्ह्यात का आहेत. तुला, मूळच्या भाजपईला असं कधी वाटतच नाही की आम्हाला डावललं जातंय, म्हणून ही परिस्थिती आहे. मी तुला सांगते की आम्ही 40 वर्षांपासून आम्ही काम करतोय पक्षामध्ये आणि त्यामुळे मला तर आम्हाला मागायची सवयच नाहीये, मागायचं माहितीच नाहीये. आणि पक्ष जेव्हा संधी देईल, म्हणजे उदाहरण तुला मी देवेंद्र भाऊंचंच सांगते की जेव्हा देवेंद्र भाऊ 2014 ते 19 ते मुख्यमंत्री होते, अतिशय उत्तम काम केलं आणि सर्वाधिक कोणाला जागा वाटलं नाही की निवडून सरकार आल्यानंतर. येणार नाही. सर्वाधिक जागा आल्या भारतीय जनता पार्टीच्या, शिक्कामोर्तब केला नागरिकांनी महाराष्ट्राच्या, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या देखील आल्या. म्हणजे देवेंद्रजींचं सरकार हे चांगलं होतं, हे महाराष्ट्राच्या जनतेने आशीर्वाद दिला 2019 मध्ये. पण दुर्दैवाने देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाही. पण 2.5 वर्षानंतर जेव्हा परत सरकार भारतीय जनता पार्टीचं आलं आणि तेव्हा मी तुला सांगते, मी बंगल्यावर होते देवेंद्र भाऊंच्या, बर, आणि देवेंद्र भाऊंनी आम्हाला ते जेव्हा गेले ना पत्रकार परिषद घ्यायला, आम्हाला कोणालाच त्यांनी गाडीत नेलं नाही. आम्ही विचारलं बरं का, मी होते, प्रसाद लाड होते, म्हटलं भाऊ आम्ही येऊ का तुमच्यासोबत? नाही म्हणे, तुम्ही इथंच थांबा. आणि मी तिथं टीव्हीच्या समोर बसले होते आणि देवेंद्र भाऊ सांगत होते की आता राज्याचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. हे कोण सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये? देवेंद्रजींनी सांगितलं. तुला सांगते, आज मी जय महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्र, मी ढसाढसा माझ्या डोळ्यातून नॅचरली पाणी आलं की हे कसं, हे काय. पण देवेंद्र भाऊंनी त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेही दाखवलं नाही आणि त्यांनी स्वतः ते घोषित केलं. आणि तुला सांगते की नंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजे एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री म्हणून कसं काम करावं मुख्यमंत्री राहिल्यानंतर, ह्याचं उदाहरण देवेंद्रजींनी सेट केलं महाराष्ट्रामध्ये. ही पहिली घटना आहे अशी की मुख्यमंत्री राहिलेला माणूस उपमुख्यमंत्री राहिला. आणि परत तुला सांगते, त्यांनी ज्या संयमाने काम केलं उपमुख्यमंत्री म्हणून कोविडमध्ये, ते देखील खरं. आणि त्याच्यानंतर ते आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. तेव्हा देवेंद्र भाऊंना काय वाटलं असेल, त्यांच्या मनाला काय वाटलं असेल. पण आमच्यासारखे माणसं, आमच्यासारखे कार्यकर्ते, आम्ही कधी आम्हाला काय वाटते आम्ही विचारच करत नाही. पक्षाला काय वाटते ते पक्ष ठरवत राहतो.